आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे दिनांक 15 ते 20 मे 2026 दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या 16 वर्षीय भाग्य धवन याने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. सब ज्युनियर गटातील ओव्हरऑल स्पर्धेत तब्बल 590 किलो वजन उचलत त्याने गोल्ड मेडल पटकावलंय. स्पर्धेदरम्यान भाग्य धवन याने स्क्वॅट्स प्रकारात 210 किलो वजन उचलून ब्रॉन्झ मेडल, बेंच प्रेस प्रकारात 140 किलो वजन उचलून ब्रॉन्झ मेडल तसेच डेडलिफ्ट प्रकारात 240 किलो वजन उचलून सिल्वर मेडल मिळवलंय. त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भाग्य धवनची आगामी ऑगस्ट 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 साठी भारतीय संघात निवड झाली असून तो आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशामुळे नाशिकसह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे. यावेळी आमदार सीमा हिरे, शिवसेना गटनेते नगरसेवक अजयदादा पोरस्ते, उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी भाग्य धवनचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी सांगितलं की भाग्य धवन यांनी कमी वयात राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश हे नाशिकसाठी अभिमानास्पद असून जागतिक स्पर्धेतही तो भारताचा झेंडा उंचावेल असा विश्वास आहे. भाग्य धवनच्या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. नमस्कार. आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नाशिकचा सुपुत्र भाग्य धवन याने आंध्र प्रदेशमध्ये जी पॉवर लिफ्टिंगची कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि आपल्या नाशिकच्या मानपेचामध्ये एक तुरा रोवलेला आहे. त्यामुळे त्याच्या या कामगिरीमुळे सगळ्या नाशिककरांना अतिशय आनंद झालेला आहे आणि अभिमान सुद्धा आहे. आज त्याचा इथे सत्कार आयोजित केलेला आहे. त्यासाठी इथे उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, त्याचबरोबर प्रवीणजी पाटे, योगेशजी मैन, त्याचबरोबर रोहन कानकाटे, अमेय जाधव, सर्वच युवा मोर्चाचे मोठ्या प्रमाणात इथे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सर्वांनी मिळून आज इथे सत्कार केलेला आहे. आगामी त्यांचं ध्येय आहे की दक्षिण आफ्रिकामध्ये ज्या कॉम्पिटिशन होणार आहे तिथे सुद्धा ते आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी अजून एक, मला वाटतं, दुधात साखर अशा पद्धतीचा योग आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या नाशिककरांच्या वतीने त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो की अजून ही चांगली सुवर्ण कामगिरी याच्याही पुढे त्यांच्या हातून हो. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते आणि आजही त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते. धन्यवाद. आणि आमच्या सर्वांसाठी भाग्य धवन हा जो तरुण आहे यांनी ज्या पद्धतीने सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळवलेले आहे, खऱ्या अर्थानं हा नाशिककरांचा, हा सगळ्यांचा अभिमान त्यांनी या ठिकाणी वाढवलेला आहे. अजयदादांनी सांगितल्याप्रमाणे हा एक माइलस्टोन म्हटलं तर वावगं ठरणार नाही नाशिककरांसाठी. आणि खरोखरच जिद्द आणि चिकाटी जर असेल तर माणूस जे ध्येय आपण मनाशी बाळगतो ते ध्येय नक्कीच आपण पूर्णरस नेतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी धवनच्या बाबतीत सांगायला आनंद वाटतो. आणि आजच्या नंतर तो पुढे साऊथ आफ्रिकेत या ठिकाणी सुद्धा भारताचं नेतृत्व करण्यासाठी, खेळण्यासाठी जाणार आहे. त्याला सर्व नाशिककरांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. नक्कीच आम्हाला खात्री आहे की पुढचा सत्कार सुद्धा एक मोठा सत्कार, तो विजयी होणारच आहे आणि भारताचा नावलौकिक नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर नाशिककरांचा सुद्धा नावलौकिक होणार आहे. नाशिककरांचा अभिमान त्यामुळे वाढणार आहे आणि त्यावेळेस त्याला सर्व नाशिककरांच्या वतीने आपण त्या ठिकाणी शुभेच्छा देऊ. धन्यवाद. राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये नाशिकचा भाग्य धवन यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. मला वाटतं नाशिककरांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. एक वेगळा माइलस्टोन या निमित्तानं तयार होतो आहे. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या ह्या स्पर्धेमध्ये हे त्यांनी यश मिळवलं आणि आता तो लवकरच, मला वाटतं, कुठे साऊथ आफ्रिकेला जातो आहे आणि आम्हाला खात्री आहे की यात सुद्धा त्याला गोल्ड मेडल मिळेल. आणि 16 वर्ष फक्त वय आहे आणि आज ह्या 16 वर्ष वयात त्यांनी केलेली कामगिरी ही निश्चितपणे अत्यंत उल्लेखनीय आहे. संपूर्ण नाशिककरांच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.